अभिमान है, ये हमारी संस्कृति की जान है, पहचान है। बहुजन हिताय, बहुजन सुखाय, बहुजन हिताय, बहुजन सुखाय। आकाशवाणी मुंबई, आकाशवाणी मुंबई। आपण ऐकता आहात आकाशवाणी मुंबई केंद्र. श्रोते होत प्रसारित करीत आहोत निविधा हा कार्यक्रम. निवेदन आणि निर्मिती सहाय्य पंकज टिकोळे यांचं, सादर करते कपिल कुमार धोरे. विविधा चालू घडामोडीवर आधारित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत विविधा. श्रोते हो, आजच्या विविधामध्ये अनिरुद्ध गुरुक्षेत्रम या संस्थेमार्फत माघी गणेश जयंती उत्साहात साजरी. माघी गणेश जयंती म्हणजे श्री गणेशाचा जन्मदिवस. ही गणेश जयंती सर्वत्र अगदी उत्साहात साजरी केली जाते. याचं महत्व आपणास सांगतायत डॉक्टर योगेंद्र जोशी. मी तुम्हाला आता माघी गणेशोत्सवाची माहिती देतो, जो आमच्या संस्थेतर्फे साजरा केला जातो. माघ महिन्यातल्या शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती असं आपण म्हणतो. या दिवशी पार्वतीने कैलासावर विश्वाचा जो घनप्राण गणपती आहे त्याला आपला पुत्र म्हणून साकार केलं, म्हणजेच हा गणपतीचा जन्मदिवस आहे असं आपल्याकडे मानलं जातं. आणि ह्या दिवशी हा माघीचा गणेशोत्सव साजरा केला जातो. गणपती हा घनप्राण आहे म्हणजेच काय, तर द्रव्यशक्तीच्या वापरामधनं, म्हणजे मॅटर, कुठलंही मॅटर त्याच्या वापरामधून मनुष्याच्या त्रिविध देहांमध्ये असू दे किंवा निसर्गामध्ये असू दे, जी स्थूल स्तरावर कार्यशक्ती उत्पन्न होते ती कार्यशक्ती म्हणजे घनप्राण. त्या विश्वातलं जे जे काही म्हणून व्यक्त आहे, जे जे काही मग ते दृश्य असू दे की अदृश्य असू दे, ती प्रत्येक गोष्ट ही घन आहे. आणि त्या स्थूल पदार्थावर, घन पदार्थावर त्याच्यावर नियंत्रण ठेवणारा जो आहे, तिचा जो नियंता आहे तो म्हणजे घनप्राण गणपती. या गणपतीचं सरळ स्वरूप ऋग्वेदामध्ये ब्रह्मणस्पती म्हणून वर्णिलेलं आहे. आणि आता हा गणपती आमच्या देहावरती जो कार्य करतो तो आमच्या मूलाधार चक्रामध्ये जे कमळ आहे, ज्याच्या 4 पाकळ्या आहेत, त्या आहार, विहार, आचार आणि विचार या 4 पाकळ्या आहेत. आणि ह्या 4 पाकळ्यांवरती हा ब्रह्मणस्पती, ह्याची जी हातातली 4 आयुधं आहेत, त्या 4 आयुधांच्या द्वारे ह्या 4 तत्वांवरती कार्य करतो. आणि माणसाच्या मूलाधार चक्रामध्ये असणारे हे जे 4 पाकळ्या आहेत, आहार, विहार, आचार आणि विचार, यांच्यामध्ये काही दोष निर्माण झाला तर माणसाच्या जीवनामध्ये नक्कीच त्याचा परिणाम वेगळ्या प्रकारे, वाईट प्रकारे निर्माण होतो. आता गणपतीचं मोदक हे शस्त्र जे आहे, मोदक हे जे आयुध आहे, ते अन्नापासून विचारापर्यंतचा जो काही आहार, म्हणजे अन्न असू दे किंवा विचार असू दे, ह्याचा जो काही आहार मानव घेतो त्याला आनंददायी, मोददायी बनवणारं शस्त्र, आयुध म्हणजे मोदक. म्हणजेच आपण जे काही ग्रहण करतो, मग ते अन्न म्हणून खायचे पदार्थ असू देत किंवा विचार असू देत, ते फक्त मंगलमय कार्यासाठी वापरले जावेत, ह्याच्यासाठी गणपतीचं मोदक नावाचं आयुध जे आहे ते काम करतं. गणपतीचं दात नावाचं, दंत ज्याला म्हणतो, दंत नावाचं आयुध जे आहे ते बिहार या प्रदेशावरती, बिहार या तत्वावरती काम करतं. बिहार म्हणजे आपण मनातला प्रदेश असो की भौतिक प्रदेश असो, जे आपलं फिरणं आहे, जो आपला विहार आहे, तो विहार जो आहे तो जसं अन्न आपण चावून चावून खातो तसं विहार सुद्धा आम्ही चावून खाल्ल्याप्रमाणे म्हणजे सावधपणे केला पाहिजे. आणि त्यासाठी या विहार तत्वावरती नियंत्रण करण्याचं काम गणपतीचं दंत हे आयुध असतं. गणपतीचं पाश नावाचं आयुध जे आहे ते मानवाचा जो आचार आहे त्याला नियंत्रित करण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे मानवाचं मन जेव्हा बेलगाम होतं, त्या बेलगाम मनाला, त्या बेलगाम आचाराला पाश काबूत ठेवण्याचं काम करतं. आणि गणपतीचं परशु हे जे 4थं आयुध आहे ते माणसाच्या मनाच्या विचारांना उचित आकार द्यायचं काम करतं. म्हणजे विचार जे आहेत माणसाचे त्याला उचित आकार देणं हे या परशु नावाच्या आयुधाचं काम. आता माघी गणेशोत्सवामध्ये हे जे गणपतीचं मूळ वेदांमध्ये वर्णिलेलं सरळ स्वरूप आहे ब्रह्मणस्पती, त्या ब्रह्मणस्पतीच्या बरोबर अष्टविनायकांची स्थापना करून माघी गणेश चतुर्थीच्या दिवशी दुपारी 1 दिन साध्य श्री गणेश प्रतिष्ठा याग हा केला जातो. आणि ह्या यज्ञाच्या ठिकाणी गणपतीची, ब्रह्मस्पतीची आणि अष्टविनायकांची स्थापना असते. त्यासाठी खास तज्ञ पुरोहित तिथे बोलवलेले असतात. आणि यज्ञविधी संपन्न होत असताना सद्गुरू परमपूज्य श्री अनिरुद्ध बापू, परमपूज्य नंदाई त्यांच्या पत्नी आणि परमपूज्य सुचिताला तिथे उपस्थित असतात.
आणि ह्या माघी गणेशोत्सवामध्ये या ब्रह्मणस्पतीच्या मूर्तीवर ब्रह्मणस्पती सूक्ताच्या पठणाद्वारे अभिषेक केला जातो आणि त्या ठिकाणी गणपती अथर्वशीर्षाचं पुरस्कार सुद्धा केलं जातं आणि ह्या मूर्तीवर जो अभिषेक केला जातो तो 8 नद्यांच्या जलाने केला जातो. माघी गणेश जयंती निमित्ताने अनिरुद्ध गुरुक्षेत्रमच्या वतीने संपन्न झालेल्या कार्यक्रमाची माहिती आपल्याला देत आहेत सुनील मंत्री. तर हा कार्यक्रम उत्तर भारतीय संघाचा जो बँड्रा ईस्टला हॉल आहे तिथे झाला. सकाळी 6:30 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात सकाळी ध्वजवंदना झाली, म्हणजे यज्ञकुंडासाठी जे ध्वजारोहण केलं जातं ते अगदी वेदोक्त पद्धतीने वेदातलं राष्ट्रगीत गाऊन ध्वजारोहण झालं. ते झाल्यानंतर एकदिन साध्य गणेश यज्ञाला सुरुवात झाली. हा गणेश यज्ञ डॉक्टर पौरस्य जोशी आणि त्यांच्या सौभाग्यवती निष्ठावीरा जोशी यांनी केला. हा यज्ञ जवळजवळ संध्याकाळी 4 वाजेपर्यंत चालू होता आणि त्याच वेळेला ब्रह्मणस्पती आणि अष्टविनायकांचं एकत्रितपणे पूजन केलं गेलं आणि ते झाल्यानंतर संध्याकाळी साधारण 4:30-5 वाजल्यापासून गणपतीवर अभिषेक केला गेला आणि तो सुद्धा 8 नद्यांच्या जलाने केला गेला. गंगा, गोदावरी, तापी, नर्मदा, त्यानंतर नरसोबाच्या वाडीहून 7 नद्यांचं जल, असे विविध 8 नद्यांचं जल होतं आणि ह्या केलेल्या अभिषेकाचं तीर्थ त्यानंतर तिथे आलेल्या प्रत्येक भक्ताला दिलं गेलं. अशा प्रकारे हा माघी गणपती जन्मोत्सव उत्सव साजरा केला, ज्यायोगे भक्ती मार्गाचा प्रचार, जी भक्ती आज जनमानसात कमी होत गेलेली आहे ती भक्ती आणि गणपती हे जे सर्वांना मान्य असं दैवत आहे अशा आराध्य दैवताच्या मार्गाने हा कार्यक्रम घडवण्यात आला. आणि दुसरं, हा कार्यक्रम जो करण्यात आला तो भारतीय भाषा संगम म्हणून आमची संस्था आहे आणि अनिरुद्ध हाऊस ऑफ प्रिंट या 2 संस्थांच्या माध्यमातून करण्यात आला. आणि ह्यामागचं कारण हे आहे की आज भाषावार प्रांत रचनेमुळे जी माणसं दुरावत चालली आहेत त्या सर्व माणसांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन आपली जी जुनी संस्कृती आहे ती संस्कृती तो वारसा जपावा आणि भक्ती मार्गात येऊन एकमेकांना सहाय्य करून अवघे धरू सुपंत हे जे अनिरुद्ध बापूंचं मार्ग आहे त्या मार्गाने जाऊन आपण आपल्या देशात सर्वांची नीटपणे सर्व प्रकारच्या संस्कृतींची जोपासना करून शांततेने एकत्रितपणे नांदावं हे यामागचं मूळ.